गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की हा व्हाईट कलरचा राऊंड हा कंप्लीट करून घेतला मी. आता कलर चेंज केला आणि हा आता परत जांभळा कलर घेतलाय. तर तो तसाच सेम करायचा आहे आपण की 4 खांब आणि 1 साखळी. फक्त इथे करताना इथे 3 साखळी घेतले. इथे कॉर्नरला हे करताना 1 2 3 साखळी घेऊन मग पुढे 4 खांब. टर्न करताना आपण 3 साखळी घ्यायची. चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एक साखळी, 4 खांब, 2 3 4. असेच हे या कलरचे 2 राऊंड करायचे. 4 खांब आणि 1 साखळी. इथे 3 साखळी घेऊया. दोन, 3, 4. मी 3 साखळी घेतले. तर आता पुढे 1 साखळी आणि 3 खांब. 2 3 आणि 4. तर आता हा असाच राऊंड पूर्ण इथेपर्यंत कंप्लीट करून सेकंड राऊंड पण हाच कंप्लीट करायचा आहे आणि लास्टचा मग व्हाईट कलर घ्यायचा आहे. तर तो तुम्हाला दाखवते. आता हे कंप्लीट करून घेते मी 2 राऊंड. हे 2 राऊंड कंप्लीट झाले जांभळ्या कलरचे. तर आता मी डिझाईन वेगळी करते. तर पहा कशी करते ते. व्हाईट कलर घेतलाय आपण. तर आता स्टार्टिंगला आता हे आहे इथे. तर करताना काय करायचं आहे आपल्याला, धागा बोटाला गुंडाळून घ्या. इथे करताना असं डायरेक्ट आपण जसं स्लिप नोट करतो त्या टाईप करायचे आणि मग इथे 3 साखळी घ्यायचे. 1 2 3 आणि इथूनच आपण 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. हे असं दिसतं. आता बघा, परत लक्ष द्या. आता हे इकडून नाही घ्यायचं, इथून नाही घ्यायचं. हे डायरेक्टली इथे जे साखळीचं स्पेस आहे तिथून सुई घालायची आणि तिथून हे घेऊन हे इकडे घ्यायचं आणि इथे 3 साखळी घ्यायची. 1 2 3 आणि या तिथूनच त्या स्पेसमधून 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. तर ही अशी डिझाईन दिसते बघा, किती सुंदर दिसते डिझाईन. तर आता परत आपण तसंच करायचं आहे. या स्पेसमधून जायचं, धागा घ्यायचा लोकरीचा, ह्याच्यातून घ्यायचं. 1 2 3 3 साखळी घेतले की त्या स्पेसमधून परत 3 खांब घ्यायचे. 1
2 आणि 3. परत नेक्स्ट तसंच करायचं सेम. 1 2 3 1 2 आणि 3. परत नेक्स्ट 1 2 3 1 2 3. परत इथून आता इथे आपण 1 सॉरी कॉर्नरला घेताना पण मी सेमच घेणार आहे. इथे साखळी नाही घेते. तर इथे पहा 1 2 3 आणि 1 2 आणि 3. नेक्स्ट 1 2 3 1 2 आणि 3. तर तिथून 1 2 3 1 2 3. पुढच्या स्पेसमधून 1 2 3 जर आता हे स्पेस बघायचं आपण कसं वाटतं इथे. तर आता इथे थोडंसं टाईट वाटते तर मी थोडंसं हे सोडते. परत इथे मला वाटते मग आपण परत इथे साखळी 3 घ्यावी. त्याशिवाय ते परफेक्टली आवळणार म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही. आवळून झाल्यासारखं होते जरा. इथे आपण टर्नला परत 3 साखळी घेऊया. 2 3 आणि 3 साखळी घेतले. मग आता आपण 1 2 3 1. जर इथे आवळून जास्त धरलं जाते तर आपण आता काय करायचं, इथे 3 साखळी तर घेतलेच, पण आता जिथे 3 खांब घेतो तिथे आपण 4 खांब घेऊया, जेणेकरून तिथे जरा लूज पडेल. यासाठी खूपच टाईट झालं थोडंसं. इथे झालं असं. आता इथे टर्नला परत थोडेसे 3 साखळ्या घेतल्या तरी चालेल, कारण थोडंसं इथे टाईट होत होतं म्हणून. पण इथून घेताना परत सेम प्रोसेस आपण इथून घेऊन 1 2 3 आणि तिथूनच 3 खांब 1 4 घेतले तरी चालेल जर आवळत जास्त हे होत असेल तर. 2 3 आणि 4. परत सेम प्रोसेस. तर इथून डायरेक्टच घ्यायचे 1 2 3. बघा आता थोडंसं व्यवस्थित झालं, नाही तर खूपच आवळून धरल्यासारखं झालेलं ते. आता 3 खांब किंवा 4 खांब घेऊया आपण. 1
2 3 आणि 4. आता नेक्स्ट 1 2 3 1 2 3 आणि 4. परत इथून 1 2 3 1 2 3 आणि 4. तर ही डिझाईन पहा अशी होते. तर आता इथे नेक्स्ट परत आता इथे टर्न येतोय. तर आपण तो टर्न करताना 3 साखळी घेऊया. पण पुढे घेऊया 3 साखळी. अजून इथे 1 2 3 1 2 3 आणि 4. इथे 3 साखळी घेऊया. 1 2 3 टर्न होते म्हणून. आणि मग परत आपण घेऊन 1 2 3 1 2 आणि 3. ते इथे नाही. इथे परत इथून 1 2 3. पहा इथे गोळा होते का पहा, असं व्यवस्थित होते का ते लक्ष द्यायचं. हे झालं आता व्यवस्थित. थोडं तरी पण थोडंसं मला इथे उचलल्यासारखं वाटतंय. तर मग मी इथे परत 3 साखळी घेत आहे. उचललं नाही पाहिजे, ते प्लेन दिसलं पाहिजे. 1 2 3 3 साखळी घेतले. शिवाय आता इथून हे इथून घेऊन 1 2 3 1 2 3 आणि 4. तर असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. आता बघा थोडंसं व्यवस्थित झालं. तर हा राऊंड पूर्ण आपण असा इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. हा राऊंड आता पूर्ण होत आलाय. तर आता हा राऊंड पूर्ण झाला की रुमाल कंप्लीट होते, म्हणजे टेबल मॅट. तर आता इथे परत 3 चेन घेऊया आपण. 1 2 कारण टर्न येते म्हणून. आणि मग इथून आपण नेहमीसारखंच डायरेक्टली 1 2 3 चेन घेतले आणि खांब घ्यायचे. 1 2 3
3 आणि 4. जास्त टाईट होत होतं म्हणून मी हे 4 खांब आणि हा एक 5वा खांब असा झाला. आता परत इथून आपण 1 2 3 1 2 3 आणि 4. एक 2 3 1 2 3 4. आणि आता परत इथून 1 2 3 आता इथे कंप्लीट होते हे, त्यामुळे मी इथेच स्टॉप करते. हे याच्यातून घेऊया आणि तर हे आता टेबल मॅट असं कंप्लीट झालेलं आहे आपलं. दाखवते पूर्ण, बंद करून घ्यायचं. इथून कट करूया. आता हे पहा, अशी डिझाईन तयार झाली आहे. हा आपला तयार झाला आहे असा टेबल मॅट. तर टेबल मॅट कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि यामध्ये अजून मी कोणते वेगवेगळे कलर घेऊ ते पण सांगा. आणि हा टेबल मॅट कसा वाटतो, आवडला का, किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंटमधून मला सजेशन द्या. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.